नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. लाडक्या बहीण योजनेमधील जे महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्या खात्यामधून पैसे माघारी घेण्यास सुरुवात झालेली आहे. तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. तर या योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. आतापर्यंत महिलांना 6 हप्ते देण्यात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र ही योजना बंद होणार नसल्याने सांगितले आहे. मात्र या योजनेमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे. ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांच्या खात्यामधून पैसे माघारी घेण्यास सुरुवात झालेली आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निकष पूर्ण न करून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामधून पैसे माघारी घेण्यास सुरुवात झालेली आहे. धुळे जिल्ह्यातील एका महिलेला आतापर्यंत 7,500 रुपये जमा झाले होते. मात्र ही महिला निकषामध्ये बसत नसल्याने तिच्या खात्यामधून पैसे माघारी घेण्यात आलेले आहे. म्हणजे पैसे काढून घेण्यात आलेले आहे. तर लाडकी बहीण योजनेमधून कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांच्या खात्यामधून पैसे माघारी घेण्यात येतील. तसेच घरात कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन असेल तर त्यासुद्धा महिला अपात्र ठरणार आहेत. आणि शासकीय नोकरी घेत असलेल्या महिलांचा सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि जसेच ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यामध्ये देशाबाहेर गेल्या आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरले आहेत, अर्ज केलेले आहेत त्यांनासुद्धा या योजनेमधून अपात्र ठरण्यात येणार आहे. तर धन्यवाद.